नमस्कार, शुभ संध्याकाळ. गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज खूप दिवसातून व्हिडिओ काढते. तुम्हाला मी एकदा म्हणलं होतं तुम्हाला रोप दाखवायला येईन. मी तुम्हाला दाखवून आपलं रोप कसं आलंय. पण ते रोप जेव्हा टाकलं तेव्हा व्हिडिओ काढला होता. त्याच्यावर ते रोप आता लावलं तेव्हा व्हिडिओ काढते. कारण टाईम भेटेना झाला या, त्याच्यामुळं थोडंसं यूट्यूबच्या आपल्या व्हिडिओला थोडासा लेटच व्हायला लागला आहे. आता थोडंसं ट्राय करणार आहे दररोज एक तरी व्हिडिओ आपला पडावा असं काहीतरी. तर हे बघा, आज चालली आपली कांद्याची लागण. तशी झालीच म्हणायची. आता बायका गेल्या आत्ताच घरी आणि मी म्हणलं व्यवस्थित झाली का, तर चक्कर मारायला थोडीशी आली होती. तर मग ते बघितलं तर आहे सगळं व्यवस्थित, असू द्या. त्याच्यामुळं म्हणलं मग हाय टाईम, दिवस पण आहे थोडासा, तर काढावा व्हिडिओ. तर हे बघा, अशी मस्तपैकी काय पाण्यात केली लागण आणि लाईट गेल्यानंतर राहिलेली आम्ही अशी कोरडीला केली लागण. त्याच्यामुळं मग इकडं लावायला थोडासा लेट झाला. बाकी सगळं पाण्यात लागण झालेली आहे. सकाळपासून पाण्यातच लावायचं चाललं होतं. आम्ही दिलं होतं रोप उपटून आणि बाया होत्या लावायला, तर झाली चांगली लागण आपली. हे बघा, इथं वाळे दिसत नाही पण इथं वल्याचं दिसतंय चांगलं. तर हो, तर ह्यांचं चाललंय इकडं भैयाचं आमच्या मकाचं ते पेटवायचं. हे जाऊन बसले ते वाटेला. म्हणले ये थोडंसं व्हिडिओ काढ, फोटो काढ आणि ये म्हणले. तर म्हणलं आलीच मी. असं व्हिडिओ फोटो थोडंसं काढते आहे. टाईम तर दिवस आहे म्हणून, कारण 2-4 दिवस झालं रानात येते पण दिवस पूर्णच जातो या हे करोस तर. थंडी बी एवढी वाढली सगळं तोंडाचं ह्याचं वाटोळं झालं. पण जाऊ दे, आता काय करता, आपल्याला रानात यायला लागतं. त्याच्यामुळं थोडंसं असं तसं चालतं. आता घरी काय आपण घरात बसून नाही राहते, त्याच्यामुळं ओलायचं ह्याचं तर चालणारच आहे, असू द्या. तर इकडं आहे ऊस तसा 65 आहे. तर ह्याच्या साईडला इथं मग आम्ही केली कांद्याची लागण. तर कांद्याची लागण कशी झाली कमेंट करून सांगा. आणि तुमचं काय चाललं आहे काय नाही ते पण सांगा. खूप दिवस झाला आपण व्हिडिओ नाही बनवले, तुमची काही विचारपूस नाही, लाईव्ह नाही, काय नाही. तर ह्या व्हिडिओला सगळ्यांनी कमेंट करा. आणि तुम्ही पण कांदे लावले का नाही सांगा. आता आमची आताशी थोडीशी मला वाटते लेटच झाली कांद्याची लागण. काय जणांचा कांदा चांगला आला, ते आमची थोडीशी कांद्याची लागण लेट झाली. आणि आता कांदा आपला त्या इकडला लावलेला आपला एवढा उगवून आला आहे. तर तो पण तुम्हाला उद्या दाखवून प्रयत्न करान व्हिडिओ काढायचा, दाखवायचा. जसं होईल तसं उसाल तर तो राहिलं, कारण ते तुटणार. कारण इकडं आमच्या इकडं रानांना वापसा नव्हता, त्याच्यामुळे सगळे आमची कामं ह्या वर्षीची लेट झाली ती. तिकडं मका ही सगळ्यांना वाटतंय आम्ही मकाला उशिरा केली होती का काय. तर मका नव्हती उशिरा केली, मका टाईममध्येच केली ती, पण काढायला उशीर झाला रानात पाणी असल्यामुळं. आणि इकडं पण पाणी असल्यामुळं वाहनं येत नाहीत ना, कुठलीच ट्रॅक्टर नाही, काय नाही. त्याच्यामुळे हे पण राहिलं होतं तसंच. तर मग आता ते नीटनेटकं करून त्याच्यामध्ये आता कांद्याची लागण केली. आणि तिकडं पण आता आपण काहीतरी भुईमूग वगैरे करायचं आहे. तिकडं पण आता आलेला आहे वापसा. तर आता तिकडलं सगळं काम कालच आटपून घेतलं. मका घरी आणली आणि ते फक्त आता काय झाले, ते जाळायचं राहिले. पाचट काय असेल ते कोटी करायची का जाळायचं. आणि मग तिथं पण काय असेल ते लावून घ्यायचं आहे ना. चला जाऊया घरी. पोर वाट बघत बसली असतेली, म्हणत असतेली मम्मी म्हणली लगेच येते. मी आली होती तिकडं, रोप उपटत होती, तर त्यावेळेस होती माझ्यासोबत. मग नंतर गेले घरी आणि मग म्हणलं मी इथे इकडून चक्कर टाकून जरा कसं झालं काय झाली लागण तेवढंच बघून यावं म्हणून आली होती. काय बायकांसोबत काढले 2-4 व्हिडिओ, ते पण अपलोड करते संध्याकाळी. कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला येऊ का आता. पिशवी आणि हे न्यायचे, रोप थोडंसं शिल्लक राहिले ते पण न्यायचे. आणि ह्या रोपातनं चालायला नाही मला, इथं लावले तर असं थोडंसं हे करून चालायला लागते. त्याच्यामुळे इकडं व्हिडिओत व्यवस्थित दिसत नाही, कारण दिवस आहे इकडं, त्याच्यामुळे असं व्हिडिओ काढायला लागते तेव्हा दिसतंय. तर चला बाय बाय, भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या शेतकरी ताईचा बाय बाय.